समोरचा आमदाराचा होता, तुम्हाला लक्षात येईल की त्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट होता, तरीसुद्धा त्यांना 30,000 मतं वाढतात. 30 नाही, जवळपास 15 आणि जवळपास 15-30,000 मतं त्यांचे वाढतात. तर मला असं वाटतं कुठेतरी इथे घोळ आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपल्यासोबत दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव आहेत. गिरीशजी, तुम्ही गंभीर आरोप करताय की तुमच्या मतदारसंघात अखेरच्या 15 दिवसात मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत नावं जोडण्यात आली. अगदी बरोबर आहे. बघा, इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या 15-20 दिवसापूर्वी दक्षिण नागपूरची मतदार यादी जी आली होती ती 3,72,000ची आलेली होती आणि जेव्हा फायनल लिस्ट जेव्हा आली तर ती 3,94,000ची आली आहे. माझा प्रश्न आहे की हे 22,000 मतं कुठनं वाढलेले आहे आणि माझं असं मत आहे की हे 22,000 मतं जे आहे हे BJP पक्षांनी बोगस मतदान करून प्रत्येक मतदारसंघामध्ये 20,000 ते 25,000 मतं वाढवलेलं आहे. हाच माझा आरोप आहे. पण जे काही नावं नोंदवण्याची संधी जी आहे ते सर्व राजकीय पक्षांना मिळते, त्यामुळे काँग्रेसने जे नोंदवलेले नावं अखेरच्या दिवसात होते ते यादीत आले नाही का, असं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. बघा, मी स्वतः माझ्या कार्यालयातून आणि बाकी काही माझ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जवळपास मी 4,000 ते 5,000 नवीन मतदाराची नोंद केलेली होती. पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व जनतेला, त्यापैकी 50सुद्धा नावं ते माझे आलेले नाही आहे. आणि मला जी माहिती मिळाली आहे, मी अधिकृतपणे मला जी माहिती मिळाली आहे, BJPच्या कार्यकर्त्यांनी 8 दिवसापूर्वी जेवढे नावं मतदार यादीमध्ये टाकले ते 100% नावं त्यांचे आले, परंतु आमची नावं आली नाही. हे मी अधिकृतपणे प्रूफ करू शकतो, हे सांगू इच्छितो आहे. साधारणपणे अखेरच्या दिवसात किंवा केव्हाही मतदार याद्यांमध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाव नोंदणीसाठी जेव्हा घेऊन जातात, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पाठपुरावा केला जातो. आपल्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता का आणि तेव्हा प्रशासनाने दाद दिली नाही का? नाही, बघा, हे मी काय म्हटलं तुम्हाला की फायनली जेव्हा आली 3,94,000ची जेव्हा यादी आली त्यावेळेस आमच्या लक्षात आलेलं आहे की आम्ही टाकलेले नावं ते आलेले नाही आहे, परंतु BJPने टाकलेले नावं ते संपूर्ण आले आहे. हे आम्हाला फायनल लिस्ट आली तेव्हा आम्हाला कळलेलं आहे. म्हणजे प्रशासनाचे अधिकारी बिलकुल यांची मिलीभगत यामध्ये काही दुमत नाही आहे. या जे काही 22,000 नावं अधिकचे नोंदवण्यात आले अखेरच्या क्षणी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये, तेच निर्णायक ठरले. अगदी बरोबर आहे. बघा, माझं असं मत आहे की आपण सगळ्यांना माहीत आहे की दक्षिण नागपूरमध्ये मागच्या वेळेस थोडासा माझा विजय राहून गेला होता. आता इतके सारे म्हणजे माझे 20,000 मतं वाढले, 20-22,000, परंतु समोरच्या माणसाचे 30,000 मतं वाढले. हे वाढले कुठे? जेव्हा की 5 वर्षामध्ये माझा जो कामाचा आलेख होता आणि समोरच्या आमदाराचा होता, तुम्हाला लक्षात येईल की त्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट होता, तरीसुद्धा त्यांना 30,000 मतं वाढतात. 30 नाही, जवळपास 15-30,000 मतं त्यांचे वाढतात. तर मला असं वाटतं कुठेतरी इथे घोळ आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. तर दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये अखेरच्या क्षणी 22,000 नावं जे आहेत ते नव्याने जोडण्यात आले आणि प्रशासनाच्या मिलीभगतमधून भाजपने ते केलं आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव करतायत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.